नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स स्पर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला प्रॉब्लेम नंबर 5 चा हा सेकंड पोर्शन आहे, ज्यामध्ये आपण पी आणि बी कंपनी लिमिटेडची कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। बघणार आहोत की आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट कशा पद्धतीने तयार करायची आहे। जसं की आपण मागील लेक्चरमध्ये जे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये दिलेली होती, ती सर्व ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण वाचून घेतलेली होती आणि कोणता इफेक्ट कशा पद्धतीने करायचा हे आता आपल्याला कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करताना करायचं आहे। सुरुवातीला जे इझी आणि जे आपल्याला डायरेक्टली लिहिणारे पॉइंट आहे ते आपण डायरेक्टली लिहून घ्यायचे आहे। त्यानंतर ज्या पॉइंट्सवर ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे ते ऍडजस्टमेंट असलेले पॉइंट्सची जी अमाउंट आहे ती इनर कॉलम मध्ये आपल्याला लिहायची आहे आणि नंतर शेवटी 1 बाय 1 आपण सर्व ऍडजस्टमेंट एकत्रित करूया। क्लिअर आहे? तर जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जे पी लिमिटेड आणि बी लिमिटेड म्हणजे होल्डिंग आणि सबसिडरी दोन्ही कंपनीजची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली असेल, त्या बॅलन्स शीटच्या आधारावरूनच आपल्याला आजची ही कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायची आहे। चला तर बघूया कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये आपल्याला कोणते पॉइंट कुठे आणि कशा पद्धतीने लिहायचं आहे। सर्वात आधी आपण लायबिलिटी साइड बघूया। लायबिलिटी साइड कंप्लीट झाल्यानंतर आपण असेट साइड कडे येऊया। लायबिलिटी साइडला आपल्याला सुरुवातीला जसंही आपण लायबिलिटी लिहित आहोत तर लायबिलिटीला आपल्याला सर्वात आधी शेअर कॅपिटल लिहायचं आहे। शेअर कॅपिटल मध्ये आपल्याला जेव्हा इश्यूड अँड पेड अप कॅपिटल आपण लिहितो आहे तर आपल्याला या ठिकाणी फक्त आणि फक्त होल्डिंग कंपनीचंच इश्यूड अँड पेड अप कॅपिटल या ठिकाणी लिहायचं आहे। सबसिडरी कंपनीचं शेअर कॅपिटल किंवा रिझर्व्ह अँड सरप्लस किंवा जनरल रिझर्व्ह कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये लिहायचं नाही। क्लिअर? तर इश्यूड अँड पेड अप कॅपिटल ऑफ ₹100 इच ₹3 लाख इश्यूड अँड पेड अप कॅपिटल होल्डिंग कंपनीचं घेतलं। क्लिअर? त्यानंतर सेकंड आहे रिझर्व्ह अँड सरप्लस। रिझर्व्ह अँड सरप्लस सुद्धा आपल्याला फक्त होल्डिंग कंपनीचंच घ्यायचं आहे, ज्यामध्ये रिव्हेन्यू रिझर्व्ह येईल ₹50,000। रिव्हेन्यू रिझर्व्ह किती? 50,000। कोणाचं? फक्त होल्डिंग कंपनीचंच। क्लिअर? त्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ₹32,000। शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ₹32,000। जे रिव्हेन्यू प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे मागील लेक्चरमध्ये 40,000 रिव्हेन्यू प्रॉफिट आपलं आलेलं होतं, त्यापैकी जो होल्डिंग कंपनीचा हिस्सा आलेला आहे 32,000, तो होल्डिंग कंपनीचा हिस्सा रिव्हेन्यू रिझर्व्ह मध्ये या ठिकाणी आपल्याला ऍड करायचा आहे शेअर इन रिव्हेन्यू प्रॉफिट ₹32,000 आणि या पद्धतीने टोटल 50,000 प्लस 32,000 टोटल आउटर कॉलम मध्ये येत आहे 82,000। क्लिअर? त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट रिझर्व्ह अँड सरप्लसचा हिस्सा आहे, जे की आपण मागील लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे। इतर भागधारकांचा हिस्सा मायनॉरिटी इंटरेस्ट किती होतं? 58,000। क्लिअर? त्यानंतर करंट लायबिलिटीज आपल्याला घ्यायचे आहे। करंट लायबिलिटीज मध्ये क्रेडिटर्स पी लिमिटेड बी लिमिटेड दोन्हीचे कंबाईन करायचे आहे। पी लिमिटेडचे क्रेडिटर्स आहे 50,000, बी लिमिटेडचे क्रेडिटर्स आहे ₹60,000 आणि या पद्धतीने टोटल क्रेडिटर्सची अमाऊंट होते आहे आपली 1,10,000। ठीक आहे? इंटरकोविंग यानंतर आपण यामधून लेस करूया। त्यापूर्वी उर्वरित ज्या लायबिलिटीज करंट लायबिलिटीज आहे त्या बघूया। त्यानंतरची करंट लायबिलिटी आहे बिल्स पेएबल। बिल्स पेएबल मध्ये पी लिमिटेडचे बिल्स पेएबल आहे ₹10,000, बी लिमिटेडचे बिल्स पेएबल आहे ₹20,000। या पद्धतीने टोटल बिल्स पेएबल आलेले आहे आपले ₹30,000। ठीक आहे? त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेला आहे। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सुद्धा दोन्ही कंपनीचा आहे, बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिलेला आहे। पी लिमिटेडचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे ₹2,000, बी लिमिटेडचा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे ₹1,000 आणि या पद्धतीने टोटल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आलेला आहे ₹3,000। ठीक आहे? त्यानंतर कंटिंजंट लायबिलिटी नावाचा हा एक प्रकार आहे, जो की आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेला आहे। जी प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये जी बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये कंटिंजंट लायबिलिटी दिलेलं होतं, मात्र या कंटिंजंट लायबिलिटी पैकी म्हणजे जे टोटल कंटिंजंट लायबिलिटी दिलेली आहे विथ पी लिमिटेडची ती होती ₹12,500।
तर या 12,500 मध्ये जे पी लिमिटेडने बिल्स डिस्काउंटेड केलेले आहे, या डिस्काउंटेड बिल्स मध्ये बी लिमिटेडचे बिल्स इन्क्लूड आहे आणि ते बी लिमिटेडचे कडून एक्सेप्ट झालेले बिल्स होते ते होते 7,500, जे की आता पी लिमिटेडने ते बँकमध्ये डिस्काउंटेड केलेले आहे. थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, ही बँकेला देणे आहे आणि म्हणून याला आपल्याला इंटरकोविंग समजता येणार नाही. परंतु इंटरकोविंग, कारण हे बिल एक्सेप्टेड झालेलं आहे, बिल्स पेएबल रिसिवेबल मधून ते ऑलरेडी गेलेलं आहे. कारण जेव्हा आपण बिल डिस्काउंटेड करत असतो तेव्हा आपण एंट्री करत असतो बँक अकाउंट डेबिट, बँकचं काही डिस्काउंट असेल तर ते डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. जे बिल्स रिसिवेबल आपल्याकडे आलेलं होतं ते बिल्स रिसिवेबल आपण बँकमध्ये वटविलेलं आहे. त्यामुळे ते बिल आता आपल्याकडून गेलेलं आहे, बिल आपल्याकडे राहिलेलं नाहीये. मात्र जी इंटरकोविंग लॅबिलिटी आहे, भविष्यामध्ये ती लॅबिलिटी निर्माण होऊ शकते जर का आपला जर बिल डिस्काउंटेड आपण केलेलं आहे आणि जी दातव्य तिथी आहे त्या दातव्य तिथीपर्यंत जर जी बी लिमिटेड आहे म्हणजे आपली सबसिडरी कंपनी आहे त्यांनी जर बँकला त्या पैशाचं शोधन केलं नाही तर ते बिल्स जे डिसऑनर्ड होईल आणि त्याची जी रक्कम आहे ती होल्डिंग कंपनीला भरून द्यावी लागेल. आणि म्हणून ही भविष्यामध्ये ही संभाव्य देयता आपली निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला या ठिकाणी ते संभाव्य देयता कंटिंजंट लायबिलिटी म्हणून दाखवायची आहे. मात्र इंटरकोविंगचा हा प्रकार आहे 7,500. आपल्याच घरी आपलीच कंटिंजंट लायबिलिटी दाखवणं बरोबर नाही आहे, म्हणून आपण ते कंटिंजंट लायबिलिटी बिल्स डिस्काउंटेड म्हणून 7,500 लेस करून उर्वरित जी कंटिंजंट लायबिलिटी आहे 5,000 ती आपण आउटर कॉलम मध्ये दाखवलेली. क्लिअर आहे. आता बघूया असेट साइड. असेट साइडला आपण सर्वात आधी घेत असतो फिक्स असेट्स. फिक्स असेट्स मध्ये येत आहे आपलं गुडविल आहे ₹45,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे यामध्ये इन्व्हेस्टमेंट, ज्यामध्ये आपली जी क्वेश्चन मध्ये ज्या बॅलन्स शीट आपल्याला दिलेले आहे होल्डिंग आणि सबसिडरी कंपनीच्या, त्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली असेल ती इन्व्हेस्टमेंट पी लिमिटेडची टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे ₹2,05,000. क्लिअर आहे. तर या 2,05,000 पैकी पी लिमिटेडने बी लिमिटेड मध्ये जे शेअर्स अक्वायर केलेले आहे, परचेस केलेले आहे ते आहे फक्त ₹1,80,000. ठीक आहे. फक्त 1,80,000 चे शेअर्स अक्वायर केलेले आहे आणि उर्वरित जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अदर इन्व्हेस्टमेंट आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला होल्डिंग कंपनीने सबसिडरी कंपनीमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सोडून इतर सर्व इन्व्हेस्टमेंट आपल्याला असेट साइडला दाखवायच्या आहे. म्हणून 1,80,000 वगळून उर्वरित जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्याला या ठिकाणी पी लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट म्हणून दाखवायची आहे. म्हणून पी लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट आहे 2,05,000. त्यामधनं आपण 1,80,000 बी लिमिटेड मधली पी लिमिटेडची इन्व्हेस्टमेंट लेस केली आणि उर्वरित 25,000 लिहिली. त्यानंतर बी लिमिटेडची सुद्धा इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे ₹10,000 आणि या पद्धतीने टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 25,000 प्लस 10,000 35,000. क्लिअर. त्यानंतर करंट असेट्स मध्ये आपल्याला स्टॉक दिलेला आहे. पी लिमिटेडचा स्टॉक आहे 90,000, बी लिमिटेड मध्ये स्टॉक दिलेला आहे ₹2,80,000. टोटल स्टॉकची अमाऊंट आहे ₹3,70,000. त्याच पद्धतीने डेटर्सची अमाऊंट दिलेली आहे. डेटर्सच्या अमाऊंट मध्ये पी लिमिटेडचे डेटर्स आहे ₹50,000, बी लिमिटेडचे डेटर्स आहे ₹45,000. टोटल डेटर्स होत आहे ₹95,000. आता या 95,000 मध्ये सुद्धा इंटरकोविंग इन्क्लूड आहे, ते आपल्याला आपण काही 2 मिनिटांनंतर बघूया. याच सोबत जी कॅश इन ट्रान्झिटची जी अदर इन्फॉर्मेशन, ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे ती सुद्धा डेटर्सशीच रिलेटेड आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडी जास्त जागा सोडायची आहे, कारण 2 ऍडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी करायची आहे. क्लिअर आहे. त्यानंतर नेक्स्ट करंट असेट्स आहे आपली बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल मध्ये पी लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल आहे ₹15,000, बी लिमिटेडचे बिल्स रिसिवेबल आहे ₹20,000. अशा पद्धतीने टोटल बिल्स रिसिवेबल आपल्याकडे आहे ₹35,000.
क्लिअर. त्यानंतर कॅश, पी लिमिटेड मध्ये कॅश आहे ₹2000 आणि बी लिमिटेड मधली कॅश आहे ₹1000 आणि टोटल कॅश येत आहे आपली ₹3000. क्लिअर आहे. तर या पद्धतीने जे आपल्याला सरळ सरळ इन्फॉर्मेशन दिलेली होती बॅलन्स शीट मधले, क्वेश्चन मधल्या बॅलन्स शीट मध्ये सर्व पॉइंट्स आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर केलेले आहे. आता बघायचं आहे आपल्याला ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट नंबर 1 होती, ज्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितलेली होती की पी लिमिटेडने बी लिमिटेडचे 2000 शेअर्स ₹1,80,000 ला 1 जुलै 2000 ला परचेस केलेले आहे. क्लिअर. सेकंड ऍडजस्टमेंट आपली होती की जे पी लिमिटेडचे जे क्रेडिटर्स आहे त्या क्रेडिटर्स मध्ये बी लिमिटेडला देणे असलेले काही क्रेडिटर्स इन्क्लूड आहे. तर ते किती क्रेडिटर्स इन्क्लूड होते, तर पी लिमिटेडच्या क्रेडिटर्स मध्ये ₹15,000 जे क्रेडिटर्स आहे ते बी लिमिटेडला देणे असलेले इन्क्लूड आहे. त्यामुळे ही जी ऍडजस्टमेंट आहे पी लिमिटेडच्या क्रेडिटर्स मध्ये आहे, म्हणजेच दुसरीकडे बी लिमिटेडच्या डेटर्स मध्ये ते इन्क्लूड आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पी लिमिटेडच्या क्रेडिटर्स मधून इंटर कोओविंग आपल्याला लेस करायचं आहे. टोटल क्रेडिटर्स आलेले होते 1,10,000. त्यामधनं इंटर कोओविंग लेस होईल 15,000 आणि आउटर कॉलम मध्ये क्रेडिटर्सची अमाऊंट येईल आहे 95,000. क्लिअर. याचाच दुसरा पार्ट डेटर्स मध्ये इन्क्लूड असेल. तर डेटर्स मध्ये आपल्याला असेट साइडला डेटर्स बघा, टोटल पी लिमिटेड आणि बी लिमिटेडचे टोटल डेटर्स आलेले होते आपले 95,000. त्यामधनं आपल्याला इंटर कोओविंग लेस करायचं आहे. किती आहे? 15,000 इन्क्लूड आहे पी लिमिटेडला देणे असलेले. बरोबर आहे. पी लिमिटेड कडून घेणे असलेले. तर इंटर कोओविंग 15,000 जर आपण लेस केलं तर 95,000 मायनस 15,000 जे बॅलन्स आलेलं आहे ते आहे आपले ₹85,000. आता बघा या ठिकाणी आपले डेटर्स किती दिसत आहे? ₹85,000. म्हणजे पी लिमिटेड कडून आपल्याला किती आपले बी लिमिटेडचे डेटर्स किती आहे? ₹85,000. क्लिअर. त्यानंतरची जी नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे किंवा नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे जे आहे बिल्स पेएबल मध्ये इन्क्लूड असलेली अमाऊंट. आता जे पी लिमिटेडचे जे काही पी किंवा बी लिमिटेडचे जे बिल्स पेएबल आहे, बिल्स रिसिवेबल आहे, यामध्ये सुद्धा इंटर कोओविंग इन्क्लूड आहे आणि ते आपल्याला इंटर कोओविंग लेस करायचं आहे. तर सर्वात आधी बिल्स पेएबल मधनं इंटर कोओविंग लेस करूया. बिल्स पेएबल, टोटल बिल्स पेएबल आपल्याला आहे पी आणि बी लिमिटेडचं ₹30,000. त्यामधनं आपल्याला इंटर कोओविंग लेस करायची आहे ₹5,000. आउटर कॉलम मध्ये अमाऊंट येत आहे 25,000. याचाच दुसरा पार्ट बिल्स रिसिवेबल मध्ये इन्क्लूड असेल. बिल्स रिसिवेबल मधनं सुद्धा पी लिमिटेड आणि बी लिमिटेड दोन्हीचे टोटल बिल्स रिसिवेबल आपलं आलेलं आहे ₹35,000. यामधनं इंटर कोओविंग आपल्याला लेस करायची आहे. इंटर कोओविंग ₹5,000 आणि आउटर कॉलम मध्ये बिल्स रिसिवेबलची अमाऊंट येत आहे ₹30,000. क्लिअर. बिल्स पेएबल आणि बिल्स रिसिवेबल दोन्ही मधनं आपण इंटर कोओविंग ₹5,000 लेस केलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. जे इंटर कोओविंग, क्रेडिटर्स, डेटर्स, बिल्स पेएबल, बिल्स रिसिवेबल हे आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं आहे. आता महत्वाची इन्फॉर्मेशन, महत्वाची ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे जे आहे कॅश इन ट्रान्झिट. आता कॅश इन ट्रान्झिट ही कशा पद्धतीची आहे, तर जे पी लिमिटेड आहे, पी लिमिटेड कडून बी लिमिटेडला रेमिटन्स झालेला आहे. म्हणजे बी लिमिटेड हा डेटर्स होता, तर बी लिमिटेडला पी लिमिटेड कडून ₹10,000 घेणे होते. तर हे जे 10,000 आहे पी लिमिटेडने त्याचा चेक ऑलरेडी बी लिमिटेडला दिलेला आहे. बरोबर आहे. पी आणि बी दोन कंपनी आहे, लक्षात घ्या. बी लिमिटेडच्या डेटर्स आहे पी लिमिटेड, म्हणजे बी लिमिटेडला पी लिमिटेड कडून ₹10,000 घ्यायचे आहे. मात्र ₹10,000 जेव्हा आपण त्याच्याकडून घेत आहे तर पी लिमिटेडने ते ₹10,000 ऑलरेडी पे केलेले आहे बाय चेक. परंतु हा जो चेक आहे अजूनपर्यंत म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत बी लिमिटेडकडे तो चेक अजूनपर्यंत आलेला नाही. म्हणून बी लिमिटेडच्या डेटर्स मध्ये ते ₹10,000 दिसून राहिलेले आहे.
परंतु ते 10,000 रुपीज आता लायबिलिटी राहिली आहे का? नाही, कारण ते पी लिमिटेड कडून बी लिमिटेडला ऑलरेडी मिळालेले आहे, जे की चेकद्वारे मिळालेले आहे आणि ते कॅश ट्रान्झिट मध्ये आहे, मध्ये कुठेतरी आहे, ती अजूनपर्यंत बी लिमिटेड पर्यंत पोहोचलेली नाही आहे. तर यालाच कॅश इन ट्रान्झिट आपल्याला म्हणायचे आहे की ट्रान्झिट मध्ये ती कॅश आहे आणि ती आपल्याला आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत बी लिमिटेडला मिळालेली नाही आहे. म्हणून बी लिमिटेडच्या डेटर्स मध्ये ते 10,000 रुपीजचे डेटर्स दिसून राहिलेले आहे. बरोबर आहे. तर हे असं दाखवणं योग्य नाही, कारण आपले टोटल क्रेडिटर्स किती दिसत आहे? 80,000. ऍक्च्युअल मध्ये आता राहिले किती? कारण जर त्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळाले असते तर ऍक्च्युअल क्रेडिटर्स राहिले किती असते आर्थिक वर्षाच्या शेवटी? ₹70,000. मग दाखवा ना 70,000. म्हणून आपण हे जे 70,000 ऍक्च्युअल डेटर्स आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहे, म्हणून आपण कॅश इन ट्रान्झिट 10,000 यामधनं लेस करतो आहे. तर कॅश इन ट्रान्झिट 10,000 लेस झाल्यानंतर आउटर मध्ये जी ऍक्च्युअल डेटर्सची अमाऊंट आहे ती आउटर कॉलम मध्ये आपण घेतो आहे ₹70,000. आणि आता हे जर कॅश आपल्याला मिळाली असती तर आपली तेवढी कॅश वाढली असती. जे कॅश बॅलन्स आहे ते कॅश बॅलन्स वाढलेलं असतं, परंतु कॅश किंवा चेक अजूनपर्यंत आपल्याजवळ मिळालेलाच नाहीये. पण ती तर आपली असेट आहे, कारण इथून आपण लेस केलं तर आपली एक असेट ती दाखवावी लागेल, कारण बॅलन्स शीटचा हा रूलच आहे. जर एक लायबिलिटी कमी होत आहे तर ऑटोमॅटिकली दुसरी असेट कमी होईल, लायबिलिटी वाढली तर असेट सुद्धा वाढेल. आणि हे बॅलन्सिंग करण्यासाठी एक असेट जर आपली कमी होत आहे तर दुसरी असेट्स आपली ऑलरेडी दुसरी असेट्स क्रिएट व्हायला पाहिजे. तर जर डेटर्स कमी झाले तर डेटर्स कडून मिळणारी अमाऊंट आपल्याकडे येईल आणि आपली कॅश वाढेल. आणि या ठिकाणी अजूनपर्यंत आपल्याला चेक मिळालेला नाहीये, त्यामुळे आपण बँक बॅलन्स किंवा कॅश मध्ये सुद्धा इन्क्लूड करू शकत नाही. म्हणून कॅश इन ट्रान्झिट आपल्याला असेट साइडला सेपरेटली दाखवायचं आहे कॅश इन ट्रान्झिटच्या नावाने. कॅश इन ट्रान्झिट ₹10,000. क्लिअर आहे. तर याच पद्धतीने कॅश इन ट्रान्झिट किंवा स्टॉक इन ट्रान्झिट सुद्धा असू शकते की काही स्टॉक होल्डिंग कंपनीने पाठविलेला आहे सबसिडरी कंपनीला, परंतु तो ट्रान्झिटमध्ये आहे, अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. बरोबर आहे. तर तो स्टॉक मधनं आपल्याला लेस करावं लागते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मग पुन्हा परत सेपरेट लिहावं लागते. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण कॅश इन ट्रान्झिटच क्लिअर केलं. कॅश इन ट्रान्झिट जर असेल तर डेटर्स मधनं कॅश इन ट्रान्झिटची अमाऊंट तेवढी लेस होईल आणि असेट साइडला सेपरेटली कॅश इन ट्रान्झिट या नावाने असेट साइडला आपल्याला 10,000 रुपीज लिहावं लागेल. तर या पद्धतीने ही जी इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट होती कॅश इन ट्रान्झिटची, आपल्याला जे एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहे त्यामध्ये सुद्धा छोटे छोटे क्वेश्चन या एका पॉइंटवर विचारले जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पॉइंट क्लिअरली आपल्याला समजून घ्यायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कॅश इन ट्रान्झिटचं जे ऍडजस्टमेंट आहे त्याचा इफेक्ट कॉन्सोलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये कशा पद्धतीने करायचं आहे ते बघितलेलं आहे. पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 6 मध्ये अजून एक नवीन काहीतरी पॉइंट बघूया, कारण आपल्याला बोनस इश्यू बघायचा आहे, डिव्हिडंड पे बघायचं, असं बरेच 2-3 पॉइंट्स अजून आपल्या होल्डिंग कंपनीमध्ये राहिलेले आहे. ते आपण 1 बाय 1 कम्प्लीट करूया. समजून घेऊन कम्प्लीट करायचं आहे आपल्याला, फक्त कम्प्लीट करण्याच्या मागे न धावता तुम्ही सुद्धा प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. काही अडचणी असेल तर त्या विचारायच्या आहे. त्यानंतर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तोपर्यंत धन्यवाद. तत्पूर्वी जी आपली बॅलन्स शीटची टोटल आहे आपण जे तिन्ही ऍडजस्टमेंटचे इफेक्ट केल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटची टोटल करायची आहे. सर्व जे टोटल आहे त्या सगळे आपण आउटर कॉलम मध्ये काढलेले आहे. डेटर्सची आउटर कॉलम मध्ये 70,000 आलेले आहे. इन्व्हेस्टमेंट आधीच घेतलेलं होतं. त्यानंतर या ठिकाणी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कंटिंजंट लायबिलिटी मात्र आपल्याला इनर कॉलम मध्येच याची अमाऊंट ठेवायची आहे आणि टोटल आपल्याला करायची आहे बॅलन्स शीटची. बॅलन्स शीटची आपली टोटल होत आहे ₹5,63,000. टोटल दोन्ही साईडची टोटल आपली सारखी होऊन जाईल आहे ₹5,63,000. तर या पद्धतीने आजचा हा प्रॉब्लेम होता. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.